गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव, नांदुरा, खामगाव या तालुक्यांमध्ये अनेक गावांमध्ये अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते। आता केस गळती झालेल्या रुग्णांची नखं अचानक विद्रूप व्हायला लागली आहेत, नखं कमजोर व्हायला लागली आहेत। अनेकांची नखं चक्क गळून पडत आहेत। या परिस्थितीमुळे आता या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। यावरती आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बनकर यांची प्रतिक्रिया काय आपण पाहूयात। अनेक गावांमध्ये ज्या लोकांची केस गळती झाली होती त्या लोकांचे आता नखं गळायला लागलेले आहेत। आपल्यासोबत असाच एक रुग्ण आहे। तुमचं नाव काय? प्रवीण इंगळे। काय झालंय तुम्हाला? सर, नखं गळती होऊन राहिली। कधीपासून झाली? 8 ते 10 दिवस झाले। याच्या आधी तुमचे केस गळले होते? हो, केस गळले होते, पूर्ण टक्कल पडलं होतं? हो। आता हे नख गळती कधीपासून सुरू? 8 ते 10 दिवस झाले। तर आपण बघू शकताय की ह्या व्यक्तीची यापूर्वी ही केस गळती झाली होती आणि त्यानंतर आता यांचे हे अशा प्रकारचे नख हे सुरुवातीला कमजोर होत आहेत, त्यानंतर ते विद्रूप होत आहेत आणि विद्रूप झाल्यानंतर ह्या केस गळती सुरू झाली। यांची पायाची नखं जर आपण बघितली तर पायाची नखं ही विद्रूप झालेली आहेत, हे नख गळती सुद्धा झालेली आहेत आणि अशा प्रकारे अनेक रुग्णांना या ठिकाणी आता नख गळतीचा त्रास होत आहे। आपल्यासोबत या गावचे सरपंच आहेत। काय म्हणाल, ही नख गळती आता सुरुवातीला केस गळती झाली, आता नख गळती होती? अगोदर केस झाले, आता नख झाले। आणखी बॉडीवर काही परिणाम न व्हावा किंवा अस्थिमध्ये जसं सांगितलं की बुवा अस्थि धातूमध्ये उपधातू म्हणून नख आणि केस आणि हे हाडा संबंधित रिलेटेड आहेत, त्यामुळे आणि हाडावर पण याचा परिणाम झाला पाहिजेत नाही यासाठी आता मी माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत चर्चा करणार आहे की बुवा किती रुग्णांना हा त्रास होतोय, नख गळतीचा त्रास किती रुग्णांना तुमच्या गावात? आता नुकतंच लक्षात आलं तरी 10 पेशंट याचे 2 दिवसात। खरं तर हा धक्कादायक प्रकार आहे, मात्र अद्यापही या रुग्णांना आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप या ठिकाणी स्थानिक नागरिक करत आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बोंडगाव, बुलढाणा। तर हे इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि याबद्दल आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बनकर यांची प्रतिक्रिया काय तेही आपण पाहूयात। तर सध्या 4 गावांमध्ये एकूण 29 रुग्ण आहेत। यांच्यावर आम्ही प्राथमिक उपचार केलेले आहे व पुढील उपचारासाठी सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे यांना संदर्भित करण्यात आलेले आहे। हे जे नखांचे समस्या चालू झालेली आहे तर हे सेलेनियम टॉक्झिसिटी किंवा सेलेनियमचे वाढते प्रमाण याच्यामुळं असल्याचा आमचा प्राथमिक अंदाज आहे। सर, हे तेच रुग्ण आहेत का की ज्यांची केस गळती झाली? हो, जे केस गळतीचे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये सध्या तरी या समस्या जाणवत आहेत नखांच्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।